पण आपले लायब्ररियन सर बेस्ट आहेत माहिती. तुला माहितीये त्या दिवशी मला एक बुक हवं होतं म्हणून माझ्यासाठी 2 तास शोधत बसले होते रे बिचारे. आणि तुला वाचनाची आवड आहे हे त्यांना कळलं तर तुला हवी ती सूट देतात ते. गुड मॉर्निंग मॅम. एक मिनिट. पुस्तकं घेऊन कुठे निघालास? ते स्कॉलरशिपला बसलोय ना त्यासाठी. अच्छा, फक्त तू एकटाच बसलायस का स्कॉलरशिपला? नाही आहेत ना आणखी मुलं बसली आहेत. मग तू पुस्तकं घेऊन घरी गेलास तर त्या मुलांनी अभ्यास कसा करायचा? मॅम ह्या पुस्तकांचे 4 सेट्स आहेत लायब्ररीत आणि रेफरन्स बुक थोडीच आहेत. मी मागच्या वर्षी पण स्कॉलरशिपची पुस्तकं इश्यू केली होती. पण या वर्षीपासून मी प्रिन्सिपल आहे आणि माझ्या नियमात हे बसत नाही. मॅम मला लायब्ररीत बसून अभ्यास करणं खरंच शक्य नाहीये. मी कॉलेज नंतर पार्ट टाइम जॉब करतो आणि मला रात्रीच वेळ मिळतो अभ्यासाला म्हणून नाईलाजानं पुस्तकं न्यावी लागतात. मॅम प्लीज स्पेशल केस म्हणून कन्सिडर करा ना. नियम सगळ्यांना सारखेच असतात. इथे कोणीही स्पेशल नाही. पण असा काही नियम नाहीच आहे ना. आहे. कधीपासून? आत्तापासून. आता तुझा जॉब तुझी प्रायोरिटी आहे की स्कॉलरशिप हे तुझं तू ठरव. आणि हो, पैसे कमवत असशील ना तर स्कॉलरशिपला पात्र ठरणार नाहीस. लायब्ररियनला सांगा ह्यापुढे पुस्तकं घरी घेऊन जायला कुणालाही अलाउड नाही. ज्यांना पुस्तकं वाचायची असतील ते लायब्ररीत येऊन अभ्यास करतील. फार तर 2 दिवस लायब्ररी 9 वाजेपर्यंत सुरू असेल. मॅम पण तुला अभ्यास करायचा असेल ना ते इथे येऊन करायचा. आता तू ठरवायचं तुझी गरज मोठी आहे की तुझा नाईलाज. आता तरी नाईलाज मोठा आहे मॅडम. पण तुमचं हे वागणं मी चॅलेंज म्हणून स्वीकारतो. यंदाची स्कॉलरशिप मी मिळवणारच. मग मी पण बघते तुला स्कॉलरशिप कशी मिळते ती. पुस्तकं काढून घेऊ शकता मॅम. माझं ज्ञान, मी केलेला अभ्यास तो तर नाही काढून घेऊ शकत ना. मी माईने एकदा ठरवलं की ठरवलं. May I come in, sir? येस सर, प्लीज कमी. या मुलीचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकाल का? नाही सर, मला माहित नाही. पेटे स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही हिला दिला नाही खरं? सर फॉर्म संपले होते. पण मगाशी तुम्हीच एका मुलाला पाठवलं होतं ना प्रिन्सिपलच्या कोट्यातून फॉर्म घ्या म्हणून. हो सर, कारण त्या विद्यार्थ्याला मी ओळखतो. तो अत्यंत पात्र विद्यार्थी आहे आणि आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे सर. हे खरं कारण नाहीच आहे. ही मुलगी सुद्धा तेवढीच पात्र आहे कारण मी तिची मार्कशीट बघितलेली. हा फॉर्म घे आणि अभिमन्यू सरांकडे सबमिट कर. थँक्यू. थँक्यू सर. पण सर माझं. सर काय गोंधळ आहे? तुम्ही तिला परीक्षेला का बसू देत नाहीये?
मे आय कम इन सर? सर, हा माझा स्कॉलरशिपचा फॉर्म. शिक्षणाचा अधिकार कोणीच हिरावून नाही घेऊ शकत सर. त्या फॉर्मसाठी थँक्यू तन्वी, तुझ्यामुळे मिळाला. थँक्यू काय त्यात? शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला असतो. सर, फॉर्म घेताय ना? ठेव तिकडे. झालं का? निघ आता. सांगितलेलं कळत नाही का तुला? निघ आता. या कॉलेजचे दरवाजे तुझ्यासाठी कधीच उघडणार नाहीत गौरी. हा दरवाजा बंद कराल सर. शिक्षणाचे दरवाजे कसे बंद कराल? यंदाचा स्कॉलरशिपचा पेपर आजवरच्या इतिहासातला सगळ्यात अवघड पेपर असेल, कारण तो मी सेट केलेला असेल. वेलकम 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 रागिनी मॅडम. फायनली. रागिनी मॅडम, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. म्हटलं कुठे राहिले आमच्या स्पेशल गेस्ट? गेस्ट कुठे आहेत गेस्ट? मी गेस्ट नाहीये दादा, कारण मी इथे कायमची राहायला आली आहे. हळूहळू. सॉरी. ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. ह्या वेळेला तू अशी काहीतरी खेळी खेळ की तू माप ओलांडूनच या घरात यायला हवीस. पण ज्याच्या बरोबर माप ओलांडायचंय तो कुठे आहे? कुठे असणार? फाटक्या मुलांना फुकट शिकून वेळ फुकट घालवते. ए दादा, त्याला काही बोलायचं नाही. हा, ओ बर, तू फ्रेश हो जा. आलेच. आपल्या गौरीने एकदा मनावर घेतलं ना की मनावर घेतलं. आता माझी लेक कशी स्कॉलरशिप मिळवते की नाही ते बघ. हा बरं, आणा तो झाडू इकडे. साफ करते. हे काय? हे नवीन आणलं का? हा, ते गौरी कॉलेजला जाणार, मग कॅन्टीन मध्ये काम करणार, मग रात्री घरी आल्यावर अभ्यास कशावर करणार? मोबाईलच्या टॉर्चवर. म्हणून तिच्यासाठी टेबल लॅम्प आणलाय. छान आहे. मस्त आहे ना? मिनिट, काय सगळं भाऊजी? हा, हो, ती अभ्यास काय तिकडे बसून पण करेल ना हो. हे सगळं सामान कुठे ठेवायचं आता? अगं, हे सामान आहे ते आत ठेवूया ना. मुलीचं शिक्षण महत्वाचं आहे. बाबा, काय करताय ते? सोडा सोडा. असं नाही करायचं गौरी. तुझ्या अभ्यासाची जागा आहे ना मी सजवणार आहे. हा, तू मध्ये येऊ नको. चल बाजूला. अहो हो, पण त्याच्यासाठी आधी स्कॉलरशिप तर मिळू दे. त्या आधीच. का नाही मिळणार स्कॉलरशिप? तू फक्त अभ्यासावर लक्ष दे बस. हा हो, पण नाही मिळाली तर? त्यापेक्षा नाही, कॉलेजचं खूळ डोक्यातनं काढून टाक. शोभा, अगं शुभ बोल जरा. गौरी बाळा, तू आज जा, हातपाय धुवून घे. मी तुझ्यासाठी गरम गरम दूध आणते. आणि हो, आजपासून रोज रात्री प्यायचंस. हा, बरं ठीक आहे मी आतमध्ये. आणि तुमचं काय आवरलं की नाही? बस करा आता. चला आपण तू पण ना. या बरं आत. अरे देवा, हा जॅकी का फोन करतोय?
दुधाचे पैसे जास्तीचे तुझ्या पगारात जाणार आहेत काय? जॅकीला कळलं तर नसेल ना की हे कॉलेजला परत जायचं म्हणते. मेली कटकट आहे. कॉलेज करायचं म्हणजे हिचं लग्न परत लांबणीवर पडणार आणि तो जॅकी परत जीव काढणार, भाडं द्या म्हणून. देवा, अरे जरा तरी माझ्या बिचारीवर लक्ष दे आणि या दीडशाणीच्या अभ्यासावर ना चांगली संकट येऊ देत. सर एक मिनिट, मला बोलायचं तुमच्याशी. मी राजेश पुरोहित. बोला. माझी मुलगी इम्पेरियल कॉलेजला शिकते, TY ला आहे. तिला तुमच्याकडे शिकायचंय. ठीक आहे, माझा क्लास संध्याकाळी 7 ते 8 असतो. उद्यापासून पाठवा. नाही, तिला इथे येता येणार नाहीये. आम्हाला प्रायव्हेट ट्युशन हवंय. मी खासगी शिकवणी घेत नाही. तिला इथे येऊन शिकणं जमणार असेल तर ठीक आहे, नाही तर राहू दे. अहो राहू देत म्हणजे काय? अहो एकुलत्या एक मुलीच्या हट्टाबाई इथे आलोय आणि तुम्हाला वाटेल तेवढी फी देतोय मी. तुम्हाला पिकअप ड्रॉप करण्यासाठी गाडी सुद्धा देतोय. प्रश्न पैशाचा किंवा गाडीचा नाहीये. मी क्लास घेतो तो या गरजू मुलांसाठी घेतो. त्यांना शिक्षणाची जास्त गरज आहे. त्यांचं शिक्षण सोडून तुमच्या घरी येऊन मुलीला शिकवणं मला जमणार नाही. या असल्या मुलांबरोबर माझी मुलगी शिकेल? काय म्हणायचं काय तुम्हाला? त्या मुलांच्या कपड्यांवरनं त्यांच्या बुद्धीची परीक्षा करताय तुम्ही? काही पटीने हुशार आहेत ते मुलं तुमच्या मुलीपेक्षा. आणि एवढा जर माज असेल तुम्हाला तुमच्या संपत्तीचा तर तो आपल्या घरी ठेवून यायचं. शिक्षणाची खरी तळमळ असलेल्या या मुलांबरोबर शिकण्याची तुमच्या मुलीची पात्रता नाही असं मी समजेन. निघालात तरी सारे. पण सर निघा. अभि, अरे काय झालं? इतका कशाला रागावलास तू? जस्ट रिलॅक्स, प्लीज शांत हो. ही असली माणसं ना डोक्यात जातात माझ्या. पैशाचा इतका माज असतो ना त्यांना, पण पैसा वापरण्याची बुद्धी नसते. ही अशी माणसं काय पहिल्यांदा भेटतायत का तुला? सोड ना. आणि हे बघ, आता तेच डोक्यात ठेवू नकोस तू. रिलॅक्स. मी एक काम करते, जेवणाचं काय ते बघते आणि 10 मिनिटात तुला बोलवते. ओके ओके. मी आलो फ्रेश होऊन. हो. स्कॉलरशिप ऍप्लिकेशन फॉर्म. गौरी पाचपुते. आता ही कॅन्टीन गर्ल ॲज अ स्टुडंट कॉलेजमध्ये येणार. इन हर ड्रीम्स. स्कॉलरशिप तर खूप लांबची गोष्ट. तिला कॉलेजमध्ये ऍडमिशन पण मिळू देणार नाही मी. जस्ट वेट अँड वॉच. ए गौरी, एक उपमा 2 मँगो ज्यूस. हो आणते. तोपर्यंत हे घे. देऊन आलेच. ए डोसा, एक इडली. डोसा 2 कटिंग पण आणा इथे. आणतो. तुमचा डोसा. हे तुमचे ज्यूस. ए डोसा, तुला कळत नाही का रे? जरा पटापटा काम कर ना. आता गौरी कॉलेजमध्ये येणार आहे. मग आता ना कॅन्टीनची सगळी जबाबदारी तुझ्यावर येणार. हा चालतंय की. आपला फुल सपोर्ट आहे गौरीला. आलंच लगेच. आणि गौरी,
आता ना या सगळ्या सवयी ना सोडून द्या आणि गळ्यात आय कार्ड घालायची सवय लावा गौरी मॅडम. बरं गौरी, बाकी सगळं आता छानच होईल, पण अगं आता आपण सगळेच समदुःखी होणार. म्हणजे कारण अगं तुला पण आता रोज सकाळी अभिमन्यू सरांचा चेहरा पाहावा लागणार आहे. काय OMG, म्हणजे आता कॅन्टीन मधली क्लासरूम मध्ये आल्यावर क्लासरूम मधूनच ऑर्डर करायच्या का? कांदे पोहे थेट क्लासरूम मध्ये. अरे पुष्कर, काही जणांना वाटतं स्टडी फार इझी आहे, पण त्यांना कोण सांगणार इडली डोसा बनवणं इतकं सोपं नसतं ते. व्हॉट आय एम सेइंग की प्रत्येकाने आपापलं काम करावं. काय उगाच टेबल पुसण्याचं सोडून सगळीकडे कशाला डोकं चालवायचं. अरे पण डोकं असलं तरी पाहिजे ना डोकं चालवायला. ऑल्सो गाईज लिसन, टीप मिळत नाही बरं का लेक्चर अटेंड केल्यावर. किलर किलर भाई किलर. गौरी, गौरी, थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे. एकदा का तू कॉलेजमध्ये आलीस ना की इथे सगळ्यांनाच कळेल. हे हात जितके तव्यावर फास्ट चालतात ना तितकेच कमाल ते कागदावरही चालतात. गौरी, गौरी ऐक ना गौरी, हे बघ त्यांचं तुझ्यासारखं नाही. हातात नोट्स घेऊन पण हा विषय कोणता आहे असं विचारतात. खरं? अगं सिरियसली. आणि गौरी, तू आज कामाला का आलीयस ग? आज घरी बसून अभ्यास करायला हवा होता तू. असं कसं होईल? डोशावर लोड नाही येणार का? आणि तसं पण जेव्हा केव्हा माझं ऍडमिशन होईल त्याच्यानंतर त्यालाच सगळं सांभाळावं लागणार आहे ना. अगं हो, पण एका दिवसाने काय एवढं बिघडणार होतं? परत ते सगळं आता जाऊ देत. आता तरी बसणारच का अभ्यासाला? कसं काय बसू? स्कॉलरशिपच्या अभ्यासाची पुस्तकं नाही आहेत माझ्याकडे. अगं त्यात काय एवढं? लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत. आणि तसं पण त्या लायब्ररी मधल्या पुस्तकांमधूनच ना डेंजर डेंजर प्रश्न आपले टाकतात प्रोफेसर्स. ए डोसा, थोडा वेळ इथे कॅन्टीन सांभाळ. मी गौरीला घेऊन लायब्ररीत चालली. हा मग मी कुठं नाही म्हणलो, आपला फुल सपोर्ट आहे. पण लायब्ररीत तरी कसं मॅनेज करणार? मी स्टुडंट थोडी आहे, माझ्याकडे कार्ड नाहीये. बस का गौरी, हीच का माझी मैत्री तुझी? अगं मी आहे, तो प्रणव आहे, सूरज आहे, यांच्या कार्डवरती ना तुला प्रत्येकी एक एक पुस्तक मिळेलच. चल चल निघूया पटकन. हे डोसा, एक उत्तप्पा एक कॉफी. हो. गौरी, मिळाली ना फायनली पुस्तकं? आता अभ्यास कर. हो, थँक्यू सो मच. बरं चल, माझं लेक्चर आहे, मी पळते. बाय. हा बाय. देवा, तुझ्या मनात तरी काय नक्की? या खडू सरांनी जर मला पाहिलं ना तर आणखीन प्रॉब्लेम्स वाढतील. काय आता? काय नाहीये. त्या हातात काय? कुठे काय? काय नाहीये सर. माझ्याशी मस्करी केलेली मला आवडत नाही. दोन्ही हात पुढे कर. पुस्तक कुठे आणलीस? लायब्ररीत ना? ते सर, स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा होता ना म्हणून घेतली पुस्तकं. परीक्षेच्या एक आठवडा आधी
लायब्ररीतनं पुस्तकं घरी घेऊन जायला परवानगी नाही, हा नियम माहित नाही तुला? हो पण सर त्याच वेळेत तर जास्त गरज असते ना. तेव्हा जर विद्यार्थी पुस्तकं घरी घेऊन गेले तर लायब्ररीत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय वाचायचं? सर पण आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची गरजच लागत नाही. म्हणजे त्यांच्याकडे त्यांची पुस्तकं असतात. माझ्याकडे माझं पुस्तक नाहीये ना, म्हणून मी लायब्ररीतनं घेतलंय. तुला इश्यू कोणी केली? हा पुस्तकं कोणी इश्यू केली? तू कॉलेजची विद्यार्थिनी नाहीयेस, कोणाच्या कार्डवरती घेतलीस? अरे बापरे, सर तर खूपच खोलात शिरतायत. आणि त्यांच्या समोर अनुचं नाव नाही घेता येणार, नाहीतर तिची वाट लागेल. सर जाऊ दे ना प्लीज, एकाच दिवसाचा तो प्रश्न आहे. मी माझं काम झालं की लगेच पुस्तकं परत देईन. प्लीज सर. पुस्तकं मिळणार नाहीत. जो काही अभ्यास करायचा असेल तो लायब्ररीत बसून करायचा. तुम्ही नेहमीच एवढे चिडलेले असता का हो? काय? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी दिवसभर तर कॅन्टीन मध्ये काम करत असते ना सर, आणि रात्रीची लायब्ररी बंद असते, हो की नाही? मग कधी अभ्यास करू मी? तरी नियम हा नियम आहे आणि तो कोणासाठी बदलला नाही. पुस्तक आण इकडे. सर एक संधी द्या ना प्लीज. अशा स्पेशल केसेस मध्ये संधी तर देत असाल ना? दरवर्षी कोणाला ना कोणाला तुम्ही ही संधी देतच असाल ना? मागच्या वर्षी कोणाला तरी दिली असेल, पुढच्या वर्षी कोणाला तरी द्याल. सर ह्या वर्षी ती स्पेशल केस मी आहे. मला एक संधी द्या ना प्लीज. मी कॉलेज नंतर पार्ट टाइम जॉब करतो आणि मला रात्रीच वेळ मिळतो अभ्यासाला, म्हणून नाईलाजानं पुस्तकं न्यावी लागतात. नियम सगळ्यांना सारखेच असतात. इथे कोणीही स्पेशल नाही. खडूस नाही, दगड आहे हा माणूस, दगड. काही केलं तरी पाजरच फुटत नाही यांना. गौरी, परीक्षा उद्यावर आहे. आता अभ्यास कसा करायचा?